हे काय नवीन आता? असाच काहीतरी विचार करत असाल, पण सगळ्यात महत्त्वाचं की एक कॉमन प्रश्न होता सगळ्यांचा, की ह्या एआय दादाला म्हणजे वेबसाईटवरती आपल्या क्लासच्या प्रॅक्टिस पेपर्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी कुठे उपलब्ध आहेत. तर हे दाखवण्यासाठी मी सगळ्यात पहिलं ही स्क्रीन घेतलेली आहे. मी तुम्हाला डेस्कटॉपवरती दाखवतोय, म्हणजे माझ्या लॅपटॉपवरती दाखवतोय, पण तुम्ही हे सेम तुमच्या फोनवरती किंवा मोबाईल फोन्सवरती तुमचा Apple असेल, तुमचा Androidचा असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तुमचं टॅबलेट असेल, एनिथिंग कुठे पण तुम्ही काय म्हणजे कोणती पण गोष्ट तुम्ही वापरत असेल, तर ही गोष्ट प्रॉपरली म्हणजे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी ह्या गोष्टी कुठे उपलब्ध आहे हे सगळं समजेल. आता मी माझं Chrome ओपन करतो. म्हणजेच माझं Google ओपन करतो. आता Google ओपन केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला Googleवरती काहीतरी सर्च करायचं असतं. तर मी आता त्याच Googleवरती सर्च करतो आपला क्लास. जेव्हा मी आपला क्लास सर्च करतो, माझी जी पहिली लिंक आहे ती माझी वेबसाईटची आहे. म्हणजे मला जी वेबसाईट हवी आहे ती. तर आता ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ही तुम्ही प्रॉपरली वेबसाईट पाहिली असेल. ही वेबसाईट पाहिल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, की याच्यावरती आल्यानंतर तुम्ही जर नवीन आहात, तर तुम्हाला इथे अकाउंट बनवावं लागतं 10वीचं किंवा 12वीचं तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करताय. आणि ते केल्यानंतर इथे आता हा जो डॅशबोर्ड तुम्हाला दिसतोय किंवा हे वेबसाईट तुम्हाला दिसते हे लॉगिन पेजचं आहे. तर जेव्हा मी इथे ट्राय इट फॉर फ्री वरती क्लिक करतो, तर मी डायरेक्टली लॉग इन झालेलो आहे. ओके. हे माझं 12वीचं अकाउंट आहे. इथे क्लास 12 इथे युअर शब्द येतोय. तुम्ही जर माझा कर्सर पाहिला, तर इथे युअर शब्द येतोय. आता हे सगळं संपूर्ण 12वीचं आहे. हे तसंच सेम इथं मी 10वी वरती क्लिक केलं, तर हे पूर्ण 10वीचं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं, की जे पण नोट्स आहेत, म्हणजे रोज काय करायचं किंवा रोज कोणत्या गोष्टी करायच्या, त्या इथं फ्री नोट्समध्ये अवेलेबल आहे. आता परत एकदा बघा, इथे फ्री नोट्स दिसते तुम्हाला? हे फ्री नोट्स. या फ्री नोट्सवरती ह्या गोष्टी अवेलेबल आहेत. मग आता इथे डे तुमचा जो पण असेल, आता फॉर एक्झाम्पल माझा डे होता 3 किंवा डे 4 होता. सो डे 3चं सायन्स 1चं फिजिक्सचं आणि केमिस्ट्रीचं इथे तुम्हाला त्या पी-डी-एफ्स अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल फिजिक्सचे तुम्ही डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला ते बघता येतील. मग आता हे मी डाउनलोड केलेले इथे तुम्हाला बऱ्यापैकी ती गोष्ट भेटते. सो अशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी अपलोडेड आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता. असं काहीच नाही की हे बघता येणार नाही किंवा ह्या गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी भेटणार नाही. ह्या बऱ्यापैकी तुम्हाला लगेच ॲपवरती फ्रीमध्ये म्हणजे फ्री नोट्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की हे झालं याचं. आता प्रॅक्टिस पेपर कुठे भेटणार? आता हा ब्लॅक कलरचा बॉक्स दिसतोय तुम्हाला इथं इम्पोर्टंट बोर्ड्स पेपर्स म्हणून लिहिलेले. आता हा जो इम्पोर्टंट बोर्ड्स पेपर लिहिलाय याच्यावरती डाउनलोड नाववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सब्जेक्ट शोधायचा आहे. मी फिजिक्सवरती क्लिक केलं. तर फिजिक्सवरती क्लिक केल्यानंतर चॅप्टर सबमध्ये जायचंय. चॅप्टर सबमध्ये केल्यानंतर माझा फर्स्ट लेसन तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामधून एकच लेसन अनलॉक करता येतो कोणता तरी. सो आता हा जो रोटेशनल डायनॅमिक्स आहे, हा मी ओपन केला. याच्यामध्ये गेल्यानंतर माझे चॅप्टर प्रॅक्टिस पेपर जे आहेत, ते अवेलेबल आहेत. आता इथे मला 70 मार्काचा हवा आहे, मला बॅलन्स हवा आहे आणि मला इंग्लिश हवं आहे. तर इथे माझा पेपर अवेलेबल आहे आणि हा पेपर मी बघू पण शकतो आणि हा पेपर मी डाउनलोड देखील करू शकतो. त्याची आन्सर की देखील मी इथे खाली बघू शकतो. इथे 70 मार्क, बॅलन्स, इंग्लिश तर इथे माझ्या आन्सर की खाली अवेलेबल इथे दिसत असेल तुम्हाला आन्सर्स माझा कर्सर फिरतोय, तर मी आता इथे आन्सर की देखील बोर्डाची बघू शकतो. इथे आन्सर की देखील माझी प्रॉपरली एक्सप्लेन करून मला दिलेली आहे. सो अशा प्रकारे तुम्ही कोणता पण पेपर 10वीचा म्हणा किंवा 12वीचा म्हणा, तुम्ही तुमच्या लेसन वाईज इथे करू शकता. दुसरी गोष्ट बाकीच्या लेसनचं जर तुम्हाला अनलॉक करायचं असेल, तर तुम्ही ते अनलॉक पण करू शकता. गेट आपला क्लास प्लस आहे. तर आपला क्लास प्रीमियम तुम्ही घेऊ शकता आणि बाकी सगळ्या सब्जेक्टचे प्रॅक्टिस पेपर, गेस्ट पेपर्स, खूप आय-एम-पी पेपर जे आहेत, ते तुम्हाला बोर्डच्या आधी भेटतात. तर ह्या प्रोसेसने तुम्ही बऱ्यापैकी तेच सगळं मिळवू शकता. ओके. सो एक लेसन तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा अनलॉक करून भेटतो. एआय दादा जो आहे तो बऱ्यापैकी फ्री आहे आणि जे नोट्स जे YouTubeवरती मी ज्या गोष्टींवरती बोलतो, तर ते नोट्स सुद्धा देखील आपण काय केलेत, इथे फ्री नोट्सच्या टॅबमध्ये ते सगळ्यांना अवेलेबल करून दिलेत. त्यासाठी तुम्हाला कोणतेच पैसे किंवा फ्री प्रीमियम भरायची गरज नाहीये. इथे तुम्ही बऱ्यापैकी एआय दादाचा उपयोग करू शकता. आता याच्यामध्ये कोणतेच लिमिट्स नाहीये किंवा काही नाहीये. तुम्ही इथे बऱ्यापैकी टाकलं, तर तुम्ही बऱ्यापैकी इथे एआय दादाचा वापर करू शकता. जे पण तुम्हाला आय-एम-पी क्वेशन्स पाहिजे किंवा ज्या क्वेशनचा आन्सर तुमच्याकडे अवेलेबल नाहीये, ते आन्सर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. पेज वाईज तुम्ही एम-सी-क्यूची टेस्टिंग करू शकता. पेज वाईज आय-एम-पी क्वेशन्स काढू शकता. सो अशा प्रकारे बऱ्यापैकी तुम्हाला गोष्टी भेटतील. ओके. आता मी पेज 1 टाकलं किंवा शो पेज 1 टाकलं, तर बऱ्यापैकी त्याचे आय-एम-पी क्वेशन्स आणि ते सगळं मला भेटायला सुरुवात होणार आहे. ओके. सो तुम्ही प्रत्येक पुस्तकाचं वापरून बघा आणि बऱ्यापैकी इथे हिस्ट्री सुद्धा दिसते, की तुम्ही कोणते-कोणते मेसेज केले होते एआय दादाला. सो हे पण तुम्हाला इथे दिसतं. मॅथ्सचं पण बघा. खूप बारीक-बारीक स्टेप्समध्ये आपण प्रत्येक गणित सॉल्व्ह केले. फक्त टाकायचं एक्सरसाइज नंबर आणि क्वेशन नंबर. तो प्रॉपरली सॉल्व्ह करून देतो. अनाउन्समेंट टॅब्समध्ये जेवढे पण आय-एम-पी गोष्टी मला सांगायच्या त्या सगळ्या इथे येतात. जसं WhatsAppला तुम्हाला मेसेज येतो, तसं अनाउन्समेंट टॅबमध्ये देखील आपल्याला काय येतात, मेसेजेस येतात. सो एकदा अनाउन्समेंट टॅब, फ्री नोट्स टॅब आणि हा ब्लॅक कलरचा जो बॉक्स आहे, आपला क्लास प्लसचा हा प्रॉपरली बघा. कारण आपल्या क्लास प्लसमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. एम-सी-क्यूज देखील इथेच अवेलेबल आहे. आता इथे तुम्ही खाली गेले फिजिक्सवरती गेलो, चॅप्टर्समध्ये गेलो. चॅप्टर माझा मी रोटेशनल डायनॅमिक्स निवडला. तिथे खाली गेल्यानंतर चॅप्टर एम-सी-क्यू सुद्धा आहेत आणि अशा प्रकारे 10वीला सुद्धा सेमच आहे. म्हणजे आता मी इथे मला जर स्टार्ट करायची तर मी इथे स्टार्ट करतो माझी टेस्ट. इथे टेस्ट स्टार्ट करू शकतो आणि बऱ्यापैकी इथे टेस्ट चालू झालेली माझी. इथं वरती माझा टायमर सुद्धा आहे.
मी जर चुकलो, म्हणजे मी सबमिट केली टेस्ट, काही माझे प्रश्न चुकलेत, तर मला चुकले काय त्याचं कारण पण कळणार, माझा एनालिसिस पण मला कळणार, रिव्ह्यू आन्सर्सवरती गेलो मी, तर मला प्रत्येक क्वेश्चनला किती टाईम लागला तो सुद्धा कळतो. बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत ज्या तुम्ही बघू शकता. सो अशा प्रकारे जेवढे पण 10वी-12वी चे विद्यार्थी आहेत, ज्यांना पण काही अडचण येत असेल, त्यांनी नक्की व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला सांगावी. जेणेकरून मी त्याच्यावरती नक्की नेक्स्ट व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला जो आहे प्रॉपरली हा व्हिडिओ मी पाठवेल. जेणेकरून तुम्ही बऱ्यापैकी बघू शकता, की ह्या पेपर्सला डाउनलोड कसं करायचं. क्लास 10 मध्ये पण तसंच आहे. हा अकाउंट 12वीचा आहे म्हणून इथं मला 10वीचे पेपर नाही भेटणार. इथं मला 12वीचेच पेपर भेटणार. तर तुम्ही सिलेक्ट करताना 10वी प्रॉपरली सिलेक्ट करा. अन्यथा तुम्हाला 12वीचे पेपर दिसणार. सो हे झालं नाही पाहिजे तुमच्यासोबत. याची काळजी तुम्ही स्वतः घ्या. ओके. आता हे अकाउंट मी जर लॉग आउट केलं, तर लॉग आउट केल्यानंतर बऱ्यापैकी लॉग इनला मला इथं नवीन अकाउंट बनवायला येतं. मग तुम्ही क्रिएट नाववरती साइन अप हिअर करून तुम्ही तुमचं अकाउंट क्रिएट करू शकता आणि बऱ्यापैकी क्लास 10th एस-एस-सी टाकून तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्हाला प्रत्येक पेपर इथे डिटेल्स भरल्यानंतर प्रत्येक पेपर तुम्हाला भेटणार आहे. जर कुठेही तुम्हाला कोणतीही शंका जर आली, तर ती शंका दुरुस्ती करण्यासाठी कमेंट करा. म्हणजे एक छोटासा मेसेज कमेंट करा. जेणेकरून त्या कमेंटवरती मी रिप्लाय देईल किंवा मी त्याच्या रिलेटेड एक चांगला व्हिडिओ बनवेल आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवेल. जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस पेपर कुठे अवेलेबल आहे हे समजेल. ओके. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्ही मिशन 6090 ला जोडले नसाल तर मिशन 6090 ला नक्की जोडा आणि रोज डे बाय डे आपण सगळा सिलेबस कंप्लीट करणार आहे पुढच्या 60 दिवसामध्ये आणि बोर्ड्सला येणारे सगळे पेपर्स जेवढे पण आयएमपी आहे ते सगळे मी देणार आहे. सो बऱ्यापैकी आयएमपी भेटणं गरजेचं आहे आणि बऱ्यापैकी आयएमपी भेटण्यापेक्षा एक रुटीन फॉलो करणं, एक शेड्यूल फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही जे फॉलो करता हे खूप महत्वाचं आहे. काही जण मिशन 6090 ला जोडले गेलेत. तुम्ही राहिलेत मिशन 6090 ला जोडण्यासाठी तर मिशन 6090 ला जोडून स्वतःला घ्या. जेणेकरून रोज एक व्हिडिओ, एक पेपर खूप महत्वाचा आणि एक लेसन खूप महत्वाचा आपला कव्हर होणार आहे आपल्या सगळ्यांसोबत. मी नाही कव्हर करत आहे. माझ्यासोबत खूप विद्यार्थी अभ्यास करतात आहे. तुम्ही फक्त जोडले नसाल. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, आज विनंती करतोय, की जोडून घ्या. म्हणजे बऱ्यापैकी एक मोठा ग्रुप, एक साथ, एक लेसन आणि सगळे आयएमपी त्या लेसनमधले कव्हर करणार एकाच दिवशी.